ज्योतिबा डोंगरावरील गायमुख तलावाची साठवण क्षमता 4 कोटी लिटर इतकी असून या तलावामध्ये सध्या 3.5 कोटी लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. ज्योतिबा डोंगरावरील 7,500 लोकसंख्येसह इथं वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन केरलीतील कासारी नदीपात्रातून नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली आहे. या योजनेमार्फत आणलेलं पाणी या गायमुख तलावामध्ये साठवून इथून त्याचा उपसा केला जातो. ज्योतिबा डोंगरावर पाणीपुरवठा करणाऱ्या या गायमुख तलावाला अनेक वर्षांपासून गळती लागल्यानं दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. तलावाच्या मुख्य भिंतीला आणि डोंगराच्या दक्षिणेच्या बाजूला ही गळती असून गळतीमुळे तलावाला धोका निर्माण झाल्याची बातमी एस न्यूजनं प्रसारित केली होती. या तलावाला कोणताही धोका निर्माण झाल्यास ज्योतिबा डोंगरावर पाणीपुरवठा करण्यासाठी दुसरी कोणतीही पर्यायी व्यवस्था अस्तित्वात नाही. त्यामुळे या तलावाच्या दुरुस्तीसाठी त्वरित उपाययोजना करणं गरजेचं असून स्थानिक लोक या तलावाशेजारीच प्रतितलाव तयार करण्याची मागणी करतायत. पण याकडे संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचं वृत्त एस न्यूजनं प्रसारित केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडील अभियंत्यांच्या पथकानं भेट देऊन तलावाची पाहणी केली. तलावाची गळती काढण्यासाठी तसंच पर्यायी व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे उपअभियंता MB पाटील यांनी दिली. आज रोजी वाडी रत्नागिरी येथील गायमुख येथील तलावाची पाहणी केली असता थोडंसं वरच्या बाजून पाणी जातं आहे. त्याचा रिपोर्ट आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवतो आणि कुठून निधी असेल तर त्याची दुरुस्तीसाठी जवळजवळ 1.5 ते 2 कोटी चा निधी लागणार आहे. तो निधी उपलब्ध झाला तर ती दुरुस्त करून घेता येईल किंवा त्यांच्या पर्यायी मागणीप्रमाणे त्याच्या खालच्या बाजूला दुसरं एक तलावासाठी कुठून निधी उपलब्ध होत असेल त्याचीही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता BD पाटोळे, UV लोखंडे उपस्थित होते.